हॅलो, प्रणाम सगळ्यांना. खूप स्वागत आहे माझ्या सोल फॅमिलीचं, आत्मकुटुंबाचं आजच्या सत्रामध्ये. खूप खूप हृदयापासून स्वागत आहे. आपण सगळेजण आजचं सत्र सुरू करण्यापूर्वी फक्त दोन गोष्टी ऐकणार आहोत. एक तर म्हणजे आज तुम्ही आज जो व्हिडिओ टाकला होता तो बघा, बघितला नसेल तर. अ, मी आज दोन लोकांचे मुलाखत ऐकत होते. एक आपल्या संस्थेचे आहेत, श्रेयांश डागा म्हणून. त्यांची मुलाखत ऐकत होते. त्यांचा लाईफ जर्नी, त्यांना मी भेटले ऋषिकेशला असताना. श्रेयांश डागा. उद्या मी तो व्हिडिओ तुमच्या बरोबर सगळ्यांबरोबर नक्की शेअर करेन. दुसरा मी एक आज इंटरव्ह्यू ऐकला, तो म्हणजे माय सोल्स प्लॅन, माझ्या आत्म्याचा प्लॅन, नियोजन. या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट शॉर्ट्स हे आपल्या संस्थेच्या चॅनलवर आले होते आणि त्यांनी तिथं त्यांची मुलाखत इंग्लिशमध्ये दिली, ज्याला यांनी हिंदीमध्ये डब केलं आपल्या लोकांना सगळ्यांना समजावं म्हणून. ती एक मुलाखत ऐकली. त्या दोन्ही मुलाखतीमधून श्रेयांश डागा त्यांचा पूर्ण जो जर्नी होता, आध्यात्मिक जर्नी कसा सुरू झाला आणि ते जे काही त्यांनी सांगितलं होतं त्या दोन्हीमध्ये मी डॉट्स जोडत होते. आणि जे आपण इतके दिवस बोलतो ऐकतो, आपण इतके दिवस बऱ्याचशा गोष्टी ऐकतो आपण आपल्या बोलण्यामध्ये पण, किंवा आपण युट्यूबवर पण खूप काही ऐकतो. हे सगळं जुळून येतं सगळं, म्हणजे जेव्हा आपण असे वेगवेगळे मुलाखती ऐकतो तेव्हा. जेव्हा कोणीतरी मुलाखत देतं तेव्हा त्याचं ते वाचलेलं ज्ञान आहे, जे आपल्याला फ्रीमध्ये बसल्या बसल्या न वाचता मिळतं. ज्यांना वाचायला वेळ नाही त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट मार्ग असा आहे. श्रेयांश डागा सरांचं सांगायचं झालं तर त्यांना मारवाडी फॅमिली, जैन कुटुंब. जैन लोकांचे नियम वगैरे खूप असतात, आपल्या सगळ्यांना माहितीये, बऱ्यापैकी माहित असेल. अं, त्यांच्यामध्ये त्यांचे गुरु वगैरे घरी येत असतात, महाराज येत असतात, त्यांच्या धर्माचे वेगळे नियम आहेत. त्याप्रमाणे त्यांचं पण कुटुंब होतं. पण त्यांचे वडील लहान वयामध्ये गेले, म्हणजे जेव्हा श्रेयांश सर 19 वर्षाचे होते तेव्हा त्यांचे वडील गेले. ती मुलाखत मी उद्या शेअर करेन, नक्की बघा. आज मी केली नाही कारण सगळं एकदम होतं म्हणून. मी रोजच्या रोज एवढे व्हिडिओज टाकत नाही ग्रुपवर. मला असं वाटतं सगळ्यांनी थोडं थोडं जे जे शेअर केलं आहे ते आधी समजून घ्यावं, ते ऐकावं व्यवस्थित, म्हणून मी एकाच दिवशी खूप जास्त काही टाकत नाही. तर अ, खूप लहान वयामध्ये वडील गेले आणि तो एकदम आघात म्हणू शकतो, थोडं डिप्रेशन आल्यासारखं. त्यानंतर त्यांना टीबी झाला आणि त्यावेळेस त्यांना खूप हारल्यासारखं वाटलं. पण जेव्हा त्याची साथ असते तेव्हा तुमच्या आयुष्यात ध्यान रूपानी किंवा ध्यान मार्ग तुम्हाला घेऊन जाणारे कुणीतरी भेटतंय. तो जर्नी लिहिलेला असतो. त्याप्रमाणे त्यांची बहीण पत्री सरांशी जोडलेली होती आणि मग त्यांनी सांगितले की 2 दिवसांनी पत्री सर मुंबईत येणार आहे, तू त्यांना भेट. आणि मग तशी त्यांची भेट झाली आणि आपले जे संस्थेचे आपले पत्री सर आहेत, आपले संस्थापक, ज्यांनी संस्था सुरू केली पिरॅमिड, त्यांनी श्रेयांश डागा सरांना सांगितलं तू ध्यान सुरू कर. त्याच्यामध्ये तुम्ही नीट ऐका उद्या लक्ष देऊन, मी जेव्हा शेअर करेन, किंवा तुम्ही आजही जाऊन ऐकू शकता, तो व्हिडिओ आहे पीएमसी हिंदी चॅनलवर. त्यांनी फक्त 2 डोस घेतले. सर यायच्या आदल्या दिवशी एक गोळीचा डोस घेतला आणि सर आल्यानंतर त्यांच्या समोर एक गोळीचा डोस घेतला. टीबी सारखा रोग झाल्यानंतर माणसाला ध्यानाबद्दल काही एबीसी माहित नाही, पण केवळ सरांनी त्यांना सांगितलं, मग त्यांनी गोळ्या औषधं पूर्ण बंद केली आणि केवळ ध्यान सुरू केलं. रोज 4 ते 5 तास ध्यानाला वगैरे ते बसायचे, 5 ते 6 तास. 1 महिन्यानंतर ते जेव्हा रिपोर्ट घेऊन गेले, डॉक्टर बघितल्यानंतर शॉक, की त्या माणसाचं जे टीबीचं जे थोडस काळ शाडो असते एक्सरे मध्ये वगैरे, ते सुद्धा नव्हतं. इतका पूर्ण बरा झाला होता. साहजिक आहे, जेव्हा हे ध्यान करायला बसायचे तेव्हा त्यांना भीती असणार आहे आतमध्ये, एवढा मोठा आपण डिसिजन घेतोय, गोळ्या औषधं घेत नाहीत, केवळ ध्यानाने कसं बरं करणार. पण त्या माणसाची हिंमत बघा आणि पत्री सरांचा आशीर्वाद. त्यांचं ध्यान करण्यामुळं त्यांचा टीबी पूर्ण बरा झाला आणि त्याच्यानंतर त्यांचा खरा आध्यात्मिक जर्नी सुरू झाला. ते ध्यान प्रसार प्रचाराला लागले. त्यानंतर त्यांनी सीए सारखी अवघड परीक्षा पूर्ण केली. साधारण ऍव्हरेज, ते म्हणतात की मी साधारण होतो, पण 43वा नंबर आला त्यांचा आणि त्याच्यात ते पास झाले. नंतर वाईफ त्यांची गुजराती फॅमिली मधली, ते स्वतः मारवाडी. मग त्यांना असं झालं की मी सगळं मिळवू शकलो, व्हिज्युअलाइज करून मॅनिफेस्ट करू शकलो, मग माझी वाईफ पण मला मिळेल, माझं लग्न होईल. पण लग्नात मात्र अडथळे यायला लागले, घरची लोक मानायला ऐकायला तयार नव्हती. आणि मग त्यांनी
त्या क्षणाला त्यांना कळलं की काही गोष्टी आपल्या हाताच्या बाहेर आहेत. मग त्यांनी ती गोष्ट सरेंडर केली. सगळंच तुम्ही व्हिज्युअलाइज करून, सगळंच तुम्ही मॅनिफेस्ट करून, बऱ्याचदा वेळ लागतो त्या गोष्टीला. पण तुम्हाला काय शिकवलं जातं की कधी कधी तू सोडून पण दिलं पाहिजे, सगळं असं धरून बसता कामा नये. आणि त्यांनी ती गोष्ट सोडली आणि 2-3 महिने ते फक्त ध्यान करत राहिले आणि आपोआप घरची लोक तयार झाली, त्यांचं लग्न झालं वगैरे. तो पुढचा जर्नी त्यांनी सांगितलंय. पण ह्याच्यातले महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. पहिली तर गोष्ट, त्यांनी ध्यान किती वेळ केलं जेव्हा शारीरिक त्रास होता तेव्हा? दिवसाला ते 5-5, 6-6 तास ध्यान करायचे. आता असा जर कुणाला शारीरिक मोठा आजार आहे आणि त्या व्यक्तीला वेळ नसेल तेवढा, अं, पैसा पण कमवायचा असतो, त्यांनी काय करायचं? तर ह्यावर पत्री सरांनी खूप सुंदर सांगितलंय. अशा वेळी तुम्ही रात्री जागरण करा आणि मग तुम्ही तो टाइम कव्हर करा ध्यानामध्ये. आपण जे हे रोज 9:30ला भेटतो आणि रोज आपण एक 15-20 मिनिटाचं आपलं ध्यान होत असेल फार तर फार, हे ऍक्च्युअल ध्यान नाहीये. आणि हे कुठल्याच तुम्ही समूहाबरोबर जेव्हा बसता तेव्हा 1 तासभर ध्यान होतच असं नाही. बऱ्याचदा अशा गोष्टी सांगितल्या जातात जे सांगणं गरजेचं असतं. कारण सुरुवातीला जर तुम्ही नुसतंच ध्यान करताय तर त्याच्याने सुद्धा आपल्याला अंतःकरण शुद्धी होण्यासाठी आपल्याला काहीतरी ऐकणं पण गरजेचं आहे, आपल्याला वाचणं. म्हणून तर ही पंचेंद्रिय आपल्याला दिलेली आहेत. तर त्याप्रमाणे आपल्या संस्थेमध्ये काही गोष्टींवर फार खास खास भर दिलेला आहे. त्या गोष्टी फॉलो मी सुद्धा करत नव्हते, पण मला त्याचं महत्व कळलं की का पत्री सरांनी आपल्याला सांगितल्यात या गोष्टी, की फक्त ध्यान नाही, ध्यानासोबत तुम्ही स्वाध्याय करणं गरजेचं आहे. घरी आल्यानंतर शाळेतून मॅडम आपल्याला घरचा अभ्यास द्यायच्या. तो का द्यायचा? कारण तुम्ही जे वर्गात शिकताय ते तुम्ही घरी जाऊन पण थोडंसं तुमचं तुमचं डोकं लावून तुम्ही स्वतःच स्वतः सेल्फ स्टडी करा. त्यासाठी म्हणून स्वाध्याय म्हणलेलं आहे. दुसरं आपल्याला सांगितलंय सज्जन संगत. असे कुठले तरी डॉक्टर सुषमाबाई वाटवेंचा व्हिडिओ, आपल्या संस्थेचे कुणी मास्टर त्यांचे व्हिडिओज ऐका. त्याच्यातनं आपल्याला काय कळतं की त्यांचा जर्नी कसा होता, त्यांचे अनुभव काय, त्यांचं ज्ञान काय, त्यांचा दृष्टिकोन काय. ज्ञानेश्वरीची एक ओवी असेल, ती वाचल्यानंतर माझं, आणि उदाहरण घेऊ आपण, वर्षा आहे इथं, वर्षाचं, दोघींचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. अश्विनीचा दृष्टिकोन वेगळा आहे तीच ओवी वाचल्यानंतर, चैतालीचा, दीपालीताईंचा, गायत्रीताईंचा वेगळा आहे. म्हणजेच काय, एकच गोष्ट आपण जेव्हा 6-7 लोक एकदम मिळून वाचतो, प्रत्येकाचा ऍटिट्यूड, प्रत्येकाचा तो, मी म्हणलं ही ओवी सगळ्यांनी समजून सांगा. प्रत्येक जण आपापल्या अनुभवानुसार सांगेल मी माझ्या आयुष्यात आता कुठे आहे, तर मी त्या ओवीकडे तसंच बघेन. कारण आपलं आहेच आहे. जशी दृष्टी तशीच आपण सृष्टी बघतो. एखादी व्यक्ती खूप आनंदात आहे तर ती आनंदाच्या दृष्टिकोनातून त्या ओवीकडे बघेल, त्या श्लोकाकडे, आणि तशीच पद्धतीने सांगेल. म्हणजे आपण ज्या स्टेजला असतो आयुष्यामध्ये त्या पद्धतीनेच आपण ती गोष्ट जगासमोर मांडतो. म्हणून हे जे मास्टर आपल्याला जे व्हिडिओमध्ये येतात, ऐकतात, तर ही आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे, की त्यांचं म्हणणं काय आहे, काय सांगतायत ते आपल्याला, हे ऐकणं. तर हे आपण ऐकायचं सोडायचं नाही बिलकुल. कितीही आपल्याला दिवसभरात काम असू दे, काम करताना आपल्याला किचनमध्ये काम आहे, ते काम करताना आपण ऐकायचं. पण हे ज्ञान आपल्या पोटात जाणं, जसं आपण जेवतो तसं हे ज्ञान आपल्या आत जाणं, हृदयात जाणं, सगळ्या शरीरात भिनणं हे गरजेचं आहे. आणि ते ऐकायचं, स्वाध्याय करायचा, ध्यान करायचं. शाकाहार आपल्याला महत्व सांगितलेलं आहे की शाकाहार करा, शाकाहार ठेवा तुम्ही. कारण लाईट जितकं आपण खाऊ, हलकं जितकं खाऊ पचायला, त्यानुसार आपल्या पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि पिरामिडचा वापर करा आपल्या घरामध्ये. तर ह्या काही गोष्टींवर पत्री सरांनी खूप भर दिला त्यांच्या आयुष्यामध्ये. त्यांनी आयुष्यभर ह्याचा प्रसार प्रचार केला. तर आपण पण ह्यातल्या जवळजवळ सगळ्या गोष्टी आपण फॉलो करायचा प्रयत्न करू. स्वाध्याय आणि सज्जय संगत्य जेव्हा पुस्तकं वाचतो, काही लोक हे पण म्हणतात नुसतं पुस्तकं वाचून होत नाही. कितीही पुस्तकं वाचा, जे ज्ञान आहे तुम्हाला ते ध्यानानेच येतं, तुम्ही आतमध्ये गेलं, सगळं मान्य आहे. पण ते ज्ञान वाया जात नाही पुस्तकांचं. हे पण तितकंच सत्य आहे. ते वाया जात नाही. जितकं तुम्ही दुसऱ्यांचे अनुभव ऐकाल, जितकं तुम्ही, तेव्हा तुम्हाला समजतं की यांना पण हा त्रास झालेला, मी एकटीच नाहीये माझ्या आयुष्यात. हे समजतं आपल्याला. आणि त्यामुळं काय होतं की कुठंतरी आपण विश्वास ठेवायला शिकतो. आणि मग आपण काही गोष्टी सरेंडर करायला शिकतो. नियंत्रण आपलं सगळं पाहिजेच, हे झालंच पाहिजे, ही जी आपली प्रत्येक गोष्टीवर एक कंट्रोल मिळवायची इच्छा असते, त्याचा आपला हळूहळू लगाम सुटतो आणि आपण
सोडून मोकळे होतो त्याच्यावर, की हा विश्वास मला आहे, आज नाही तर उद्या ही गोष्ट होईल, पण होईल. थोडा उशीर होईल, पण होणार. हे आपण हळूहळू याच्यातनं शिकतो आणि हेच शिकवायचं असतं त्यांना आपल्याला. कारण प्रत्येक कर्माची जी फळं असतात, ती फळं आपल्याला चाखायला मिळतात. म्हणजे करावी लागतात ती फळं, भोगावी लागतात. पण ती किती भोगायची हे आपल्यावर आहे. ज्या दिवशी मला ह्याचं ज्ञान येतं, की अरे अच्छा, असं झालं का? मी मागच्या जन्मात हे झालं का? माझ्याकडनं त्रास दिला गेला, किंवा ह्या गोष्टी आपल्याला कळतात, जे आपले मास्टर सांगतात की स्वीकारा, ऍक्सेप्ट करा. त्या दिवशी आपण हे सगळं ज्ञान घेतल्यानंतर आपण ते दुःखातून बाहेर येतो आणि म्हणून ज्ञानातून मुक्ती मिळते म्हणतात. ज्या दिवशी मला समजते की हे असं आहे, हे सगळं ड्रामा आहे, सगळा गेम आहे आणि फक्त खेळायचं आहे, हा सेटअप आहे आणि हे सगळे तिथे असे गेम आहेत वेगवेगळे, हे जेव्हा समजायला लागतं तेव्हा आपण त्याच्यातून बाहेर येतो. सगळ्यात छान पुस्तक आहे, मी तुम्हाला सांगते, रॉबर्ट शॉर्ट यांचं माय सोल्स प्लॅन. हे पुस्तक वाचा. त्यांची 2 पुस्तक आहेत, अजून एक काहीतरी नाव आहे पुस्तकाचं, सोलवरनच आहे. ते सुद्धा त्याच्यामध्ये वाचल्यानंतर आपल्याला कळतं की एका आत्म्याचे अनेक प्लॅन असतात. ABCD, असं नाही की एकच प्लॅन आहे आणि त्या प्लॅननुसारच आपल्याला जगायचं नाही. मी जसं काल सांगितलं की 2 नवरा बायको ठरवून येतील की आपण दोघं चांगलं जगू, पण इथं आल्यानंतर घटस्फोट घेतला म्हणजे काय झालं, त्यांचा प्लॅन मध्ये बिघाड झाला ना. त्यांनी ठरवलं होतं की एकत्र जगायचं आयुष्य, पण इथं पृथ्वीवर आल्यानंतर लाईफ खूप चॅलेंजिंग होते. भावना, हे ते, आपण खूप गोष्टींमध्ये अडकतो इथं. अशा खूप आपल्याकडे वेगवेगळ्या गेम मध्ये बऱ्याच आव्हानं टाकलेली आहेत. तर मग इथं आल्यानंतर ते विसरतात आणि ते वेगळे होतात. मग आता त्यांचा प्लॅन बी, घटस्फोटानंतरचं आयुष्य कसं असणार आहे. मग तो जर्नी वेगळा. मग त्यांचे गाईड्स जे असतात, स्पिरिट गाईड्स, त्यांचे जे डिवाईन, त्यांची जी टीम असते त्यांच्यासोबत, जी प्लॅन करताना सुरुवातीला त्यांच्या सोबत असते, ती परत त्यांना भेटायला लागते. कुठं भेटती त्यांना? म्हणजे त्यांना म्हणजे आपल्याला, आपल्या स्वप्नांमध्ये. आपण जेव्हा झोपतो, आपण ध्यानामध्ये जर तितके जागृत असू, तर काही लोकांना ध्यानामध्ये ऍस्ट्रल ट्रॅव्हल होतं, मग ते भेटतात. अशी आहेत मास्टर आपल्या संस्थेत, की जे ध्यानामध्ये सुद्धा जाऊन त्यांच्या टीमला भेटतात, विचारतात पुढचा माझा प्लॅन काय आहे, मी काय करायचंय, मी ध्यान प्रसार प्रचार करते, अजून काय करू. मग ते सांगतात, मग एक काम कर, आता तू पुस्तक लिहून काढ तुझं स्वतःचं आयुष्यावर. ते पुस्तक 4 लोकांना जाग करेल. मग ते तसं करतात. म्हणजे हे सगळे प्लॅनिंग होत असतं आणि ज्या वेळेस व्यक्ती तितकं जागृत नाहीये अजून ध्यानामध्ये, समजा अजून ध्यान साधना तेवढी घडत नाहीये, फक्त अर्धा एक तास ध्यान होतंय त्याच्याकडनं, मग त्याची ऊर्जाच नाही वाढत आहे, तर ते लोक बोलणार कसे आपल्याशी? कारण ते वेगळ्या ऊर्जेमध्ये आहेत, आपण खालच्या ऊर्जेमध्ये आहेत. मग ध्यान करून करून वेळ वाढवून वाढवून जेवढी आपण ध्यान करू, जेवढं वेळ वाढवू तेवढी आपली ऊर्जा वाढते. मग ते लोक आपल्याला संदेश द्यायला लागतात. काही जणांना आवाज येतो, काही जणांना ध्यानात दिसतं, भेटतात. मग काहीच नसेल तर स्वप्नामध्ये येऊन ते आपल्याला सांगतात. मग आपल्याला ती स्वप्न लक्षात राहत नाही, तेवढी आपली एनर्जी नाहीये. पण मग सकाळी उठल्यानंतर काहीतरी फरक जाणवतो. सकाळी उठल्यानंतर एक विचार वेगळा असतो, आज हे करायचंय. कुठून आला हा विचार काय माहिती, हा थोडंसं लक्ष ठेवा, की तुमच्या मनात असा अचानक एखाद्या दिवशी काही विचार आला काही करायचा, तो कुठून आला? तुमची टीम भेटलीये तुम्हाला रात्री, तुम्हाला माहित नाहीये, आणि मग ती तुम्हाला सांगते की तुझा हा प्लॅन होता पण तू तसं वागत नाहीये, मग आपण प्लॅन मध्ये चेंज करू, तू ह्या पद्धतीने काम कर. मग आपण अचानक एखाद्या दिवशी उठून अचानक एक निर्णय घेतो आणि त्या पद्धतीने काम करतो. मग ते जे अचानक आलेले विचार आहेत, हे काही अचानक येत नाहीत, ते तुमच्या डिवाइन स्पिरिट गाईड्स असतात आपले. आ- तुम्ही विचार करा, आपल्या ह्या भौतिक शरीरामध्ये आजूबाजूला किती लोक आहेत आपल्याला सल्ले द्यायला. आपली फॅमिली आहे, तसं आहे. तशी त्या जगात पण आहे ना, फक्त ती दिसत नाही डोळ्याला. मग ती पण आपल्याला गाईड करत असते, सांगत असते. मग हे नंबर्स का दिसतात लोकांना? आता आजचा एक अनुभव सांगते. मी एकांना टॅरो रिडिंग दिलं होतं आणि अं, मी त्यांना सांगितलं की तुम्ही रिव्ह्यू लिहा लिहा, तुम्हाला जर वाटलं तर, की तुम्हाला योग्य वाटत असेल तर वगैरे. त्यांनी रिव्ह्यू लिहिला आणि तो रिव्ह्यू मी आणि त्यांना सांगून आता 4-5 दिवस झाले, वेळ मिळाला नसेल म्हणून त्यांनी टाकलं नसेल, त्यांनी आजच टाकलं. मी तो रिव्ह्यू लिहिला, माझ्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला टाकला, फेसबुकला टाकला. तो व्हॉट्सअपचा स्टेटस माझ्या एका अमेरिकेतल्या मैत्रिणीने बघितला. ती बरेच दिवस झाला माझ्या कॉन्टॅक्टमध्ये, तिला ध्यानाला पण बसायचं पण तिला होत नाही, कारण मुलं लहान आहेत आणि टाइम, आपला टाइम झोन कसा प्लॅन असतो मी तुम्हाला ते सांगते. मी हे नाही सांगते की मी किती ग्रेट आहे, मला कसं टॅरो येतं, अजिबात नाही. कारण हे सगळं जे आहे हे त्याच्यामुळं घडतंय, मी फक्त एक
लाईटचा दिवा असतो ना ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होती, त्याप्रमाणे काम करते. जे येतंय ते मला द्यावं लागतंय. ते नाही दिलं तर माझा प्लॅन इथं थांबेल. आणि त्यामुळं हा सगळ्यांचा आपला प्लॅन जोडलेला असल्यामुळं हे कर्म आणि हे कार्य आणि हे तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातले हे टप्पे आपले सगळे एकत्र सुरू आहेत सगळ्यांचे. तर हे सगळं जोडलेलं आहे. ते हळूहळू तुम्हाला कळेल. तर तिने नेमका तो स्टेटस बघावा. आणि त्यावेळेस तिच्याकडे 5 वाजलेले होते सकाळचे. आणि ती गेले काही दिवस झालं मला सांगती, "विपुला, मी तर ध्यान पण नाही करत आहे, काहीच नाही करत आहे, पण मला सारखे नंबर्स दिसत आहेत." आणि तिच्या डोक्यात सारखं एक सुरू आहे की भारतात यायचंय, का अमेरिकेत राहायचंय, इच्छा तर आहे भारतात यायची. हे चल बिचल चल बिचल मनामध्ये विचार. मी तिला म्हणलं, तू ध्यानाला बस आणि तुझे प्रश्न विचार. मला एवढं दिसतंय, नंबर्स दिसतायत, ह्याचा अर्थ तुला काहीतरी सांगायचा प्रयत्न होतोय. आणि हे तू डिकोड करू शकती. ते मी नाही करू शकत, बाहेरची कोणी व्यक्ती तुला फार तर फार सांगेल. पण तूच तुझ्या अंतःकरणात जा, हृदयावर जा, जिथं तुला आन्सर मिळेल. तू आणि मी काही फार वेगळे नाही होत, की मी फक्त ध्यान करते म्हणून माझी फक्त बघायचा दृष्टिकोन वेगळा आहे, तुझा वेगळा आहे, एवढाच फरक आहे. बाकी आपल्या दोघींमध्ये त्याच दैवी शक्ती आहे, तीच ताकद आहे जी आपल्या सगळ्यांच्या आत फिरते. मग तू कुठेही कमी नाहीयेस. हे सगळं आमचं बोलणं झालं आणि आज जेव्हा तिने तो स्टेटस बघितला तेव्हा बरोबर तिच्याकडे 5 5 5 झाले होते. 5 नंबर हा बदल दाखवतो आयुष्यात येणारा. आणि मग तिने मला सांगितलं की तुझा मेसेज मी बरोबर ह्या वेळेस बघितला. त्याच्यानंतर मी तिला सजेस्ट केलं की ह्याचा कदाचित अर्थ असा होऊ शकतो की तुला जर इतकं कन्फ्युजन असेल तर तू माझ्याकडनं टॅरो रिडिंग करून घे. ते तुला मदत करेल तुझ्या कन्फ्युजन स्टेटमध्ये की तू काय करावं किंवा काय ह्या गायडन्ससाठी. आणि तिला ते एवढं आवडलं की म्हणली लगेच करू, तू कधी करायचं सांग. म्हणजे काय होतं ना की इतके दिवस झालं हे स्टेटस पेंडिंग होता, मी तो टाकला आणि तो कुणाच्या आयुष्यात कसा पद्धतीने डिकोड होतो बघा. बरोबर नंबर दिसावा आणि तिला ते संकेत मिळाल्यासारखा की गो फॉर इट. तुला जर कन्फ्युजन आहे ना, तुझ्याबद्दल येईल तो ह्याच्यामुळेच येईल. अजून एक सांगते, माझ्या ज्यांचं मी टॅरो रिडिंग केलं त्यांना असं सांगण्यात आलं होतं की 9 नंबर तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, महत्वाचा आहे, हे ते. आणि तिला सारखा 69 हा नंबर दिसतोय ज्यांचं मी रिडिंग केलं होतं. खूप मोठ्या आव्हानातून, शारीरिक कॅन्सर सारख्या आव्हानातून ती व्यक्ती पुढे आली. व्यवस्थित राहिल्या त्या, व्यवस्थित झालं त्यांचं सगळं. पण अजून पण काही गोष्टी त्यांच्या आयुष्यात सुरू आहेत. तर 69 नंबर. मग त्यांनी मला जेव्हा हे सांगितलं तेव्हा पटकन असं खट करून माझ्या डोक्यात बल्ब पेटल्यासारखा. मी त्यांना म्हणलं माझा लाईफ पाथ नंबर 9 आहे. कारण त्यांना असं कोणी सांगितलं की 9 नंबर तुमच्याशी. आणि त्यांच्या मिस्टरांचा, अजून त्यांच्या जे महत्वाच्या व्यक्ती आहेत त्यांच्या आयुष्यातल्या, त्यांच्या सगळ्यांचे नंबर 9शी जोडलेले आहेत. आणि जेव्हा त्यांनी त्या माझ्याकडं आल्या तेव्हा मला समजलं की हे काय प्लॅनिंग आहे सगळं. म्हणजे कुठला तरी, ज्या व्यक्तीने त्यांना पाठवलं, हे सगळं 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 माझ्या लक्षात आलं. आणि जेव्हा त्यांनी मला सांगितलं मेसेज की 9 नंबर मला सांगण्यात आलाय, त्या क्षणाला मला कळलं की माझं काय रोल आहे. आणि जितकं मी त्यांच्यासाठी, जे संदेश मला आले ते तसे तसे पास ऑन केले, त्यांना सांगितलं काय करायचं किंवा काय नाही. म्हणजे हे सगळं किती जोडलेलं आणि किती 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 प्लॅनिंगनी सुरू आहे, तुम्ही विचार करा. ज्या व्यक्तींना असं वाटतंय की हे आम्ही ध्यान करतोय, रेकी करतोय, आमच्या आयुष्यात ह्याचा काही फायदा होतोय का नाही, त्यांनी ह्यांना लक्षात ठेवा. महावतर बाबाजी आपल्यासोबत प्रत्येक क्षणाला, आपल्यासोबत प्रत्येक साधनेमध्ये, सत्रामध्ये आपल्यासोबत आहेत आणि ते आपल्याला गाईड करतात. आणि महावतर बाबाजी सोबत पत्रीजी, हे यांच्यामुळे आपली साधना सुरू आहे. त्यामुळं जे आपले गुरु आहेत आतापर्यंत, ह्या टप्प्यापर्यंत आपल्या बरोबर आहेत, गजानन महाराज असतील, स्वामी समर्थ असतील, ही एकच शक्ती आहे, लक्षात ठेवा, वेगवेगळ्या अवतारांमध्ये आलेली आहे. मला खूप वेळा असं वाटायचं का बरं धर्म वेगळे आहेत, का इतके देव निर्माण केलेत, कशासाठी हे सगळं. पण तेच तर आहे की जेव्हा परमात्म्यामधून हे सगळे अंश वेगवेगळे झाले तेव्हा प्रत्येकाला एक अनुभव करायचे होते. त्यात अनुभवांमध्ये करत असताना आत्मे अडकून बसले. आणि तेच 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 पुनरपि जननम मरणम हे सगळं सायकल करत बसले. काही लोक त्याच्यातनं बाहेर पडले, ते मास्टर झाले, असेंडेड मास्टर्स. आणि मग यांनी सुरू केलं ह्युमॅनिटीला जाग करायचं काम. आणि मग त्यातलेच काही अवतारी पुरुष म्हणजे आपले स्वामी समर्थ असतील, गजानन महाराज, ज्यांची आपण उपासना केली इतके दिवस वेगवेगळे. कधी कधी असं सुरुवातीच्या काळामध्ये स्वामी आवडायचे, नंतरच्या काळामध्ये अचानकच
गजानन महाराजांकडे कल जातो. अचानकच कलावती देवींचं मी करायचे. म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत असं होतं. मग हे असं वेगवेगळं का होतं? कारण त्यांच्या त्यांच्यासोबत आपलं त्या त्या कार्मिक ह्याच्यामध्ये आपण असतो. ती सेवा आपल्याला करावी लागते त्यांची. मग आपण जेव्हा स्वामींचं करतो तेव्हा आपण 10 लोकांना अरे स्वामींचं कर, हे कर, हे कर, हे कर, हे सांगतो. ही सांगणं त्यांच्याबद्दल हे सगळं सांगणं म्हणजे पण सेवाच झाली. त्यांना मग नैवेद्य दाखव, हे कर, ते कर, हे सगळं त्याच्यामध्ये पार्ट आला. अम, मंदिरात जाऊन त्यांना अन्नदान कर, हे कर, अन्नछत्राला हे कर, मदत कर. हे सगळं आपल्याकडनं होतं आणि त्याच्या सगळ्यात नंतरची आपली स्टेज येते ती ध्यानाची. त्यामुळे तुम्ही ह्या ध्यानामध्ये आहात ना, ह्याला खूप आपलं ब्लेसिंग आहे आणि आपला सोल प्लॅन कम्प्लीट होतो हे समजा. मग ध्यानानंतर ध्यान सुरू झाल्यावर लोकांच्या आयुष्यात बऱ्याचदा अडचणी सुद्धा येतात. असं येतच असं नाहीये, आपल्या आपल्या सोल प्लॅन नुसार आहे. पण जे ते आलं तरी सुद्धा समजायचं की आपण आता कम्प्लिशन कडे चाललोय, संपत आलंय आपलं आता. ही सायकल आपण पार केली, इथपर्यंत आलो, आपलं स्वतःचं शाबासकी द्या की आपण खूप मोठ्या लढाईतून जिंकून पुढे आलो. आज मी जेव्हा रॉबर्ट शॉर्ट्सचं त्यांचं मी मुलाखत ऐकत होते, त्यांनी सांगितलं की सगळ्या गॅलेक्सीमध्ये अनेक प्लॅनेट्स आहेत. त्यांनी त्यांच्या बायकोचा पण एक जन्म सांगितला, ज्याच्यात त्यांची बायको काय झाली होती, एक छोटस काहीतरी असं लाईटचं काहीतरी किडा झाली होती, काहीतरी त्यांनी सांगितलं, मला शब्द नाही कळला. ती नुसती अशी 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 हलायची, दॅट्स इट. आणि पुन्हा ती लाईट लाईट असं तिच्यातनं बाहेर यायचं आणि परत ती अशी व्हायची. ते तिने बघितलं त्यांच्या वाईफनी. आणि म्हणजे आपण असे जन्म घेतलेले आहेत, दगड, मुंग्या, काही पण जन्म घेतलेले आहेत आपण. आणि फक्त पृथ्वीवर नाही, असे त्यांनी सांगितले असे मल्टी गॅलेक्सी, मल्टी प्लॅनेट्स आहेत, जिथं आपण हे सगळे जन्म घेऊन अनुभव घेतलेत की कसं असतं तो जन्म. हे सगळं त्यांनी त्याच्यामध्ये आजच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलंय. तो हिंदीत आहे, नक्की ऐका. तर त्यांनी सांगितलं की जेव्हा पूर्ण ब्रह्मांडामध्ये अम, पृथ्वीवर तीच लोक येतात जी खूप धाडसी आहेत आणि ज्यांना पटकन हे सगळं अनुभव, कारण हे पृथ्वीवर जेव्हा आपण या देहात येतो तेव्हा हे शिकायला जे मिळतं आपल्याला ते फास्ट होतं. म्हणजे खूप लवकर शिकतो आपण बाकीच्या ग्रहांपेक्षा. का? कारण पृथ्वी ही खूप डेन्स एनर्जी आहे. खूप जास्त लिमिटेशन्स मध्ये इथं लोक राहतात. म्हणजे एनर्जीच तशात. लोकांना पैसा आहे का नाही ही भीती वाटणं, सर्व्हायवल इश्यूज आहेत, हे सगळं इथं टाकलेलं आहे या गेम मध्ये. त्यामुळं आत्मे सगळे इथं येण्यासाठी जे येतात ते खूप करेजियस असतात, धाडसी असतात. त्यांनी एक सुनामीचं पण उदाहरण दिले की कसे एवढी लोक, हजारो लोक सुनामीमध्ये गेली, ते कसं प्लॅन करून येतात त्यांचं आयुष्य. आपल्याला वाटतं अरे नैसर्गिक आपत्ती आली असं आपण त्याच्याकडे अशा दृष्टीने, पण ते सगळे प्लॅन करून येतात. कसं येतात काय नाही हे तुम्ही त्याच्यात ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल. आणि स्वतःचं कौतुक करा, स्वतः बरोबर राहा की आपण खूप धाडसी आहोत, की आपण ह्या जन्मामध्ये जेव्हा विचारलं जातं अख्ख्या ब्रह्मांडामध्ये की हा आत्मा कुठून आलाय आणि पृथ्वीवरून आलाय, तर त्याचं खूप कौतुक केलं जातं. कारण सोपं नाहीये इथं आयुष्य काढणं. ह्या भावना असतात, खूप खूप चॅलेंजेस असतात आपल्या आयुष्यामध्ये. तर हे जेव्हा आपण ऐकतो ना सगळ्या गोष्टी, तर ते कुठेही खोटं नाही. उगाच त्यांनी आत्म्यांना हे करण्यासाठी वगैरे असं नाहीये. तर ते स्वतः पास्ट लाईफ रिग्रेशन वगैरे सगळं करतात. अनेक स्टडीज करून, अनेक हे करून त्यांनी ते सगळं लिहिलेलं आहे. लोकांशी बोलून करून, त्यांचे पास्ट लाईफ बघून, ते कनेक्शन जोडून आणि फिजिक्स, क्वांटम सायन्सचा आधार घेऊन त्यांनी ते लिहिलेलं आहे. त्यामुळे विश्वास ठेवा की आपण खूप धाडसी आणि असे आत्मे आहोत की जे देहामध्ये येण्यासाठी अनेक जन्म वाट बघितली. मग आपले संत सांगायचे तेच. म्हणजे हे सगळं वेस्टर्न सांगितलेलं, आपल्या संतांनी सांगितलेलं हे सगळं जोडायचं आणि मग स्वाध्याय, सज्जन संगत्य करायचं आणि मग आपल्याला जे ठरवायचंय ते आपण ठरवायचं. ठीक आहे. त्यामुळे ध्यानानेच आपल्याला गती आणि मुक्ती आहे. म्हणून आता हे जे येणारा आपली पौर्णिमा आहे 5 तारखेची, आपली साधना वाढवा. रात्रीचे 2 तास थोडं कमी झोपा, पण तुम्ही साधना करा. जितकी जास्त आपण आपल्या श्वासांसोबत काय करायचंय, फक्त येणारा जाणारा श्वास बघायचा आहे, लक्ष देऊन बघायचंय. हळूहळू जेव्हा श्वासांकडे पूर्ण लक्ष जात असताना आपले विचार शून्य व्हायला लागतात, ती अवस्था आपल्याला प्राप्त करायची. मी अनेक वेळा सांगितले, पण पुन्हा एकदा सांगते की जेव्हा आपण आपल्या फक्त येणारा जाणाऱ्या श्वासांकडे लक्ष ठेवतो, आपले विचार शून्य शून्य होतील. जेव्हा शून्य विचार अवस्था आपली येते, ती आपल्याला ध्यानामध्ये मिळवायची. तिथे एक एक सेकंद जरी राहिलात तुम्ही, एक अशी स्टेज की तिथं शून्य झालेत आणि परत 2 सेकंदांनी तुम्हाला परत विचार आले, हरकत नाही. पण ते 2 सेकंद सुद्धा आपल्याला खूप महत्वाचे आहेत. तो वेळ वाढवायचा हळूहळू हळू. म्हणजे जे म्हणलं ना, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तो उभा क्षणभरी म्हणजे 1 सेकंद तुम्ही निर्विचार अवस्थेमध्ये आलात, शून्य अवस्थेमध्ये आलात, ती तुम्हाला
अम, ध्यानाची खरी अवस्था आहे. आणि मग ती वेळ तुमची हळूहळू वाढेल. जितकं तुम्ही ध्यान 15-20 मिनिटं ध्यान करून होत नाही. तुम्हाला पहिली 40 मिनिटं 30 मिनिटं तर ध्यानात शांत व्हायलाच लागतात. एवढे विचार आपण करतो दिवसभर. त्यांना शांत करायला पहिली 30 मिनिटं लागतात. मग तुमची खरी ध्यानात तुम्ही आत जायला लागता. ठीक आहे. त्यामुळं हे फक्त जे आपलं सेशन आहे ते फक्त आपल्या देवाणघेवाण आणि जे संदेश आणि जे आपण ऐकतो त्याच्यासाठी आहे. खरी साधना ही प्रत्येकाने आपापली आपल्या वेळेत करायची. सकाळी उठल्यानंतर रात्री झोपताना कंपल्सरी सगळं बाजूला ठेवायचं. 2-2 तास सकाळी, 2 तास संध्याकाळी, 4 तासाची आरामात होती. नाही जमेल सकाळी 1 तास, संध्याकाळी 2 तास आपले असेच होते. आणि हे जोपर्यंत आपण सुरू करत नाही तोपर्यंत मी काय काय सांगते हे तुम्हाला कदाचित तितकं खोलपर्यंत जाणार पण नाही. तर आपले हे सगळे मास्टर आपल्याला मदत करतात. वेळ खूप चांगली, खूप चांगली. त्यामुळे ह्याचा फायदा करून घ्या. भरपूर एनर्जी. तुम्हाला खूप गोष्टी ज्या पूर्वी वेळ लागायच्या 2 वर्षापूर्वी लोकांना, त्या पटकन व्हायला लागल्यात आता. पटकन तुम्हाला अनुभव यायला लागतील. फक्त डीप साधनेमध्ये जा. ठीक आहे. एवढंच मी आज सगळ्यांना सांगते. आणि आपण आजच्या आपल्या ध्यानाची सुरुवात करू. आपल्या ध्यान अवस्थेमध्ये येऊन संपूर्ण शरीर आपलं रिलॅक्स करून आपण जिथं कुठं आहोत तिथं आपल्या शरीराला अगदी सैल सोडा. आपले खांदे, मान, पाठ या सगळ्याकडे एकदा लक्ष द्या. आणि अगदी सैल शिथिल अवस्थेमध्ये आणि मोठे मोठे श्वास घेणं सुरू करा. दीर्घ श्वास आपल्या नाकावाटे, आपल्या छातीत, पोटात मोठे मोठे श्वास भरून हळूवार आपल्या नाकावाटेच बाहेर जाऊ देत. पहिले काही दीर्घ श्वास आपल्या तोंडावाटे हळूवार बाहेर काढा. आणि सगळ्यात आधी आपल्याला रिलॅक्स करा स्वतःला. शरीराला सांगा पूर्णपणे शांत आणि स्थिर अवस्थेत अजून 2-3 वेळा दीर्घ श्वास घ्या. आपल्या नाकावाटे आतमध्ये हवा येऊ दे आणि सावकाश हे प्राणवायू आपल्या मुखावाटे तोंडावाटे सावकाश बाहेर सोडा. हळूहळू आपण सगळेजण स्थिर आणि रिलॅक्स होत आहोत. आपलं शरीर आपण सैल सोडलंय. कुठलाही ताण शरीरामध्ये नाही. केवळ आपली पाठीचा मणका मात्र थोडा ताठ ठेवायचा आहे. अजून एक दीर्घ श्वास घेत आपण आपल्या नाकावाटे श्वास बाहेर सोडू. आणि आता पुढची 10 मिनिटं आपण केवळ आणि केवळ स्वतःच्या नैसर्गिक श्वासांसोबत राहू. काही करायचं नाही. केवळ आपले श्वास बघायचे. ही जी श्वासांची येज आहे, गार हवा आत जाणं, गरम बाहेर पडणं.
हे आपले सहज कोमल श्वास फक्त बघा. कसे नाकातून आपल्या पोटापर्यंत जात आहेत आणि कसे बाहेर पडतायत. सूक्ष्म स्तरावर जितकं आपण लक्ष देऊ आपल्या श्वासांवर, तितकं शुद्धीकरण सुरू असतं. आपल्याला एकही श्वास न बघता सोडायचा नाही. प्रत्येक श्वासाचा अनुभव घ्यायचा आहे, जागृत राहायचंय. त्याची जाणीव झालीच पाहिजे. माझा श्वास मला जाणवलाच पाहिजे. ची गरम आणि गार हवा मला जाणवली पाहिजे. माझी छाती हलतीये, पोट हलतंय, हे सगळं मला जाणवतंय. श्वास बाहेर पडेपर्यंत नीट लक्ष द्या. पुन्हा नवा श्वास आतमध्ये येतोय. इतकं बारीक लक्ष. आपले विचार शांत होतायत, शून्य होतायत.
हळूहळू आपण सगळेजण आपल्या ह्या भौतिक जगामध्ये आपला वेळ घेऊन आपल्या सोयीने आपण या सत्रातून बाहेर या. आपले दोन्ही हात अगदी सावकाश डोळ्यांवर. 5 4 3 2 1 0. सावकाश आपले डोळे उघडा आपल्या वेळेनुसार.